स्पेशल चाइल्ड. लेखक डॉक्टर अमित मेढेकर. अभिवाचन मंदाकिनी पाटील, गरुड. स्पेशल चाइल्ड. मनुष्य जन्म हा खूप योनीमधून गेल्यावर मिळतो असं म्हणतात. कोणी याला पुण्यकर्माचं फळ म्हणतात, तर कोणी एक त्या आत्म्याचं नवीन रूप. जन्माला येणारा प्रत्येक जीव हा आपलं असं एक अस्तित्व घेऊन जन्माला येतं. जेंडरप्रमाणे म्हणत नाही मी, पण साधारणपणे सुदृढ असं आपण म्हणतो. त्याला मग नैसर्गिकरित्या जो आराखडा त्या सृष्टी निर्मात्याने बनवून दिला, तो म्हणजे 2 कान, 2 डोळे, 2 हातपाय, 1 नाक, त्या चेहऱ्यावर 1 जिवणी, हातापायाला 5-5 अशी प्रत्येकी 10 बोटं असं. हे बाह्य झालं. आणि याच देहात असते ते सगळ्यांचे कंट्रोलर म्हणजे मेंदू, आणि जे जीवन असण्याचे प्रतीक दाखवतं ते एक हृदय. साधारणपणे मूल जन्माला आल्यावर हे सगळं तपासलं जातं, जे खूप नॉर्मल आहे. मग त्या बाळाची शुश्रूषा सुरू होते. पण सगळीच बाळं जन्माला येताना नॉर्मल असतात का हो? तर याचं उत्तर आहे नाही. बऱ्याचदा काही बाळं जन्माला येताना काही व्यंग घेऊन जन्माला येतात. कोणी मूकबधीर असतात, तर कोणी थोडी बुद्धीने व्यंग. त्यांना म्हणतात स्पेशल चाइल्ड. साधारणपणे आपल्या समाजात अशी मुले जन्माला आली की घरचे तर नाराज होतातच, पण समाजात सुद्धा त्यांना कमी लेखलं जातं. बऱ्याचदा समवयस्क मुलांमध्ये हिणवलं जातं. पण हे योग्य आहे का हो? प्रत्येकाला जे जन्मतः मिळतं ते जरी त्यांच्या आईवडिलांकडून मिळत असलं, तरी खूप काही अशा गोष्टी आहेत की आपण ज्याला गॉड गिफ्टेड म्हणतो. कुणाला येणारे व्यंग हे काही अपघाताने येते, तर कोणाला काही आणखी कारणाने. पण त्याला जबाबदार ते स्वतः नक्कीच नसतात. जसा एका नॉर्मल बाळाला जगायचा अधिकार असतो, तो त्या बाळाला सुद्धा आहेच ना. त्यांचं ते हसणं, त्यांचं वागणं हे खरंच खूप निरागस असतं. या जगातल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा त्या स्वार्थी वागणुकीची त्यांना हवाच नसते. मग तो निरागसपणा आपण अनुभवायला हवा आणि त्यांचं ते हसू फुलवायला हवं. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की अशा मुलांसाठी काही वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. काही शाळा असतात, काही संस्था असतात, ज्या त्यांना आणखी काही वेगळं शिकवतात. हा उपक्रम खरंच खूप कौतुकास्पद आहे. प्रत्येकाकडे काही ना काही कला ही असतेच. त्या कलेला ओळखणं, त्याला जोपासणं आणि त्यांना वाव देणं हे खूप जिकिरीचं काम आहे. पण ते होणं हे पण तितकंच गरजेचं आहे. आपण या आयुष्याचे, या समाजाचे देणेकरी लागतो, मग आपण सगळ्यांनी मिळून यात काहीतरी सहभाग हा घेतला पाहिजे असं मला वाटतं. बऱ्याचदा असं अनुभवलंय की एखादं मूल असतं ज्याला ऐकायला येत नाही, बोलता देखील येत नाही, पण त्याचा मेंदू हा प्रचंड तल्लख असतो आणि त्याही परिस्थितीत तो आयुष्य आनंदाने आणि सहज पुढे नेतो. त्यांच्यासाठी सुद्धा वेगळी भाषा आहे. ज्यांना डोळ्याने दिसत नाही, ते ब्रेल लिपीच्या सहाय्याने अभ्यास करून आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. हात नसलेला सुद्धा एक उत्तम चित्रकार आहे, तर ज्याला पाय नाहीत असा प्रसिद्ध धावपटूही आहे. निसर्गाने जे कमी दिले त्यावर मात करत ते पुढे जायला बघतात. मग आपण का मागे असावे? ज्या मुलांना बुद्धी ही थोडी कमी आहे, ज्यांना आपण स्पेशल चाइल्ड असे संबोधतो, त्यांच्याकडे पण आपल्यासारखं मन आहे, भावना आहेत आणि इच्छा सुद्धा आहे. फरक इतकाच की त्यांना ते सहजरित्या व्यक्त करता येत नाहीत. मग आपण त्यांना मदत करू शकतोच ना. जर आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच त्याच्याबद्दल एक आपुलकीची, समानतेची भावना शिकवली, तर नक्कीच समाजातील विचार पद्धतीत फरक पडेल, हे मात्र नक्की. आपल्याला सगळे नीट मिळाले याचे ऋण मानून आणि समजून त्यांच्यासाठी काही करावं, ही आपली जबाबदारी आपण ठरवूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्या पालकांच्या मनाचा आपण प्रकर्षाने विचार केला पाहिजे. कुणालाच नाही आवडत आपल्या मुलाला काही म्हटलेलं किंवा कोणी नावं ठेवलेली. त्यामुळे आपण या बाबतीत खूप संवेदनशील राहायला पाहिजे. अशा मुलांच्या पालकांच्या बाबतीत आपण सुज्ञ बनून त्यांच्या मनातील भावनेला कायमच सांभाळलं पाहिजे. अशी मुलं खूप निरागस असतात, कारण ही सगळी तर देवाघरची फुलं आहेत ना. आपल्या मनातील या विचाराला प्रज्वलित करूयात आणि स्पेशल मुलांना आपल्या योग्य वागण्याने जास्त स्पेशल फिलिंग देऊयात. धन्यवाद.